रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु ही रॅली ही महारॅली ठरली आणि याच्यातून आज असं दिसून येतं की विजय हा सवंगावरच आपला विजय म्हणजे नक्की विजय हा सवंगावर होणार आहे आणि असा विश्वास सवंगाने आज दाखवला. बाकी कामाच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं तर गेल्या 15 वर्षापासून आमच्या गावाने मला सरपंच उपसरपंच या पदावर काम करण्याची संधी पूर्ण करून दिली आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवलं. आणि आता वेळ आलेली आपल्या जिल्हा परिषद गटाची या माझा विश्वास आहे हे फक्त आमच्या लोणी बुद्रुक गावाने दाखवला आणि आज मी त्यांच्या विश्वासावर आज इथपर्यंत आलो. म्हणजे जी थाप असतील पुढे जाण्याची ही सर्व गावांनी मला एक विश्वास दाखवला आणि आपल्या गावात गेले 2 वर्षापासून म्हणजे जे वरिष्ठ मंडळी असेल, सज्जन भाऊ असेल, इकडे वाडीवर नवनाथ भाऊ असेल, अण्णा असेल, म्हणजे निवडणूक चालू नसताना मी काही काम करण्याचा प्रयत्न केला. आपले वैद्य वस्तीपासून शिवाचा रस्ता आपण 4 किलोमीटर लोणी आणि सवंगावचा आपण एका शब्दावर त्यांचा पूर्ण करून दिला. त्यावेळेस काही विलक्षण नव्हतं किंवा कोणतंही राजकारण नव्हतं आणि तुमचा परत एक दुसरा रस्ता आहे आगूरपासून तर डायरेक्ट पिढी सवंगाव रस्ता तो पण आपण 4 किलोमीटर रस्ता पूर्ण केला. आणि गेली 2 वर्ष आपण सातत्याने रस्त्या संदर्भात असेल, पाण्या संदर्भात असेल, वरती एक आपलं धरण आहे पोलीस पाटील धरण, त्याची आपण दुरुस्ती करून आज तिथं 100% पाणी साठवून होती आणि त्याचा फायदा आपल्याला खाली सवंगाव असेल, आमचं लोणी असेल आणि अजून बरेच काम आपल्याला जिल्हा परिषद मार्फत करायचे आहे. आणि तुम्हाला माहित आहे की आम्ही काही खोटं बोलणार नाही. आताच प्रकाश भाऊनी सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि नक्कीच जनशक्तीचा विजय निश्चित होणार आहे. आणि आमचे मोहन अप्पा असेल, जगदीश कटारे असेल, नारायणभाऊ कवडे असेल यांनी त्यांच्या मोठेपणा दाखवून एक मोठ्या भावाची भूमिका बघून लहान भावाला खांद्याला देऊन मदत करत आहे. म्हणून मी त्यांचे पण एक आमच्या गावाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सवंगाव आणि लोणी हे गाव एकच आहे, कारण आमचं क्षेत्र इकडे आहे आणि इतर क्षेत्र काही लोणी सवंगाव तिकडे पण रहिवासी, त्याच्यामुळे ही दोन्ही गावं 2 नसून एकच आहे. म्हणून जे काही कामं असेल हे पहिले सवंगावला विचारलं जाईल. शाळेच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, म्हणजे असं विविध प्रकारचे 33 हेड आपण अपंगापासून वयोवृद्धापर्यंत या 33 हेडचा आपण पुरेपूर फायदा सर्व जनतेला देण्याचा प्रयत्न करू. आणि आज एका हातावर इथं काही कोणाला म्हणजे पैसे देऊन बोलवलेली पब्लिक नाही. आज एक कोणी बी माझ्याकडून अजून चहा सुद्धा पिलेलं नाही. म्हणून आज हा विजय हा निश्चित आहे. आणि माझी पत्नी प्रीती गणेश शेळे यांची निशाणी राहणार एक तपसी आणि दुसरे आपल्या सभापतीचे उमेदवार आहे आचार्य भागीनाथ बागुल यांची निशाणी राहणार आहे छत्री. तर आपल्याला एकच मशीन असणार आहे, म्हणजे एकच बॉयलर पेपर आहे. वर पांढऱ्या रंगाची आणि खाली गुलाबी रंगाची पत्रिका राहणार आहे. आणि आपण वरच्या ज्या पांढऱ्या रंगाच्या 4थ्या नंबरला तपसी चिन्ह आहे आणि 6व्या नंबरला गुलाबी याच्यावर छत्री हे चिन्ह असणार आहे. म्हणून सर्वांनी मतदानाची काळजी घेऊन बाहेर जे कोणी कामाच्या निमित्ताने बाहेर गेले असतील त्यांना पण फोन करून बोलून घ्यावे. आणि गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या अधिक्याने मतदान करावे मी विनंती करतो आणि थांबतो. जय देवा. श्री गणेशाने केले जाते. राजकारण असो किंवा धंदा असो याला परमार्थाची जोड लागते. परमार्थामध्ये जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं माणसाचं महत्व प्राप्त होतं आणि संसारामध्ये जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं माणसाचं महत्व कमी होतं. या दोघांमधला फरक आहे परमार्थ आणि संसार. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कर्मदेव सर्व कार्याशी सर्वदा. आणि मी पांडुरंगाला एक साकडं टाकणार आहे. मागणे एक तुझ प्रती आहे दोषील तसे पांडुरंगा
या संतांशी मागणी तुझं पोटी आहे देशी हृदय पांडुरंगाला. हे पांडुरंगाला एक मागणी टाकलेलं मी या निवडणुकीच्या निमित्तानं. श्री अनंतापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सद्गुरु ज्ञानेश्वराशी. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि आज आपण आपल्या या सवंगावी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण या आपल्या लाडक्या गावामध्ये सवंगावमध्ये मोठी रॅली काढली होती. परंतु रॅलीचं रूपांतर हे मोठ्या सभेत झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, स्वातंत्र्य झाल्यानंतर आज आपल्या सवंगगावला एक मोठी संधी आलेली आहे. ती म्हणजे सभापतीची संधी आहे. आणि जिल्हा परिषदेने आपल्याला अतिशय चांगला उमेदवार लाभलेला आहे. कारण आजपर्यंत तुम्ही पाहिलं आपल्या या सवंगगावमध्ये एवढं मोठं गाव असून इथं पिण्याच्या पाण्याची टाकी सुद्धा नाही आहे. तिथं शैक्षणिक व्यवस्था या ठिकाणी अपक्ष उमेदवार गणेश यांना भक्कम असा पाठिंबा दिला. आणि ते निश्चित आपण येणाऱ्या 7 तारखेला ही लढाई खूप मोठ्या मतदुक्याने या ठिकाणी जिंकणार आहोत. या ठिकाणी पैशाचा अंमल दाखवला जाईल, पैशाचा पाऊस पडला जाईल. परंतु मला खात्री आहे लोक कोणी या आमिषाला बळी पडणार नाही. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण गणेश भाऊ यांना गणेश भाऊंच्या सौभाग्यवती प्रति गणेश यांना तपस्वी निशाणीवर 4 नंबरचं बटन आहे आणि यांना प्रचंड बहुमताने विजय करावे. आणि दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार आचार्य भाईनाथ बागुल यांच्या छत्र निशाणीवर 6 नंबरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायला अशी मला अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर